आज ठरला आमचा अचानक प्लॅन आणि आम्ही चौघं निघालो बाहेर. तर बाहेर कुठे हे तुम्हाला पुढे जाऊन कळेलच. तर त्याआधी आम्ही असं बाईकवरून चाललो की लाडू असं पप्पांचं हेल्मेट खेचत असते, ते नेहमीच आहे. तर इथे आम्ही शनी मंदिरामध्ये गेलेलो होतो. ठाण्याच्या इथे तीन हात नाक्यावरती हे मंदिर आहे. मी फर्स्ट टाईमच गेली, पण हे मंदिर एवढं सुंदर आहे आणि तिथे बऱ्यापैकी सगळेच देवस्थान आहेत. आणि मेन म्हणजे हे शनी मंदिरासाठी खूप फेमस आहे. आणि इथला म्हणजे गर्दी पण एवढी होती की म्हणजे इथला देव पावतो असं म्हणतात. आणि जायचंच होतं बरेच दिवसापासून, आणि हे पण म्हणत होते की जाऊया जाऊया म्हणता म्हणता बरेच दिवसातून आज योग भेटला. तर जाऊन आलो मस्त. इथे तुम्ही बघताय एवढ्या सगळ्या मूर्त्या आहेत आणि आतमध्ये गेल्यानंतर वातावरण पण इतकं छान होतं. आणि कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर आपल्याला कसं प्रसन्न वाटतं तसंच होतं. तर लाडूला काखेला घेऊन मी जेवढे जमेल तेवढे व्हिडिओ शूट केले, कारण गर्दी तर खूपच होती आणि घाम पण खूप आला होता. कारण की तर त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं विव्यांना मॉलला. तर पप्पा बाईक पार्क करताय तोपर्यंत इथे आम्ही गार्डनमध्ये अशी गंमत करत होतो. तर दादा तिला लाडूला फिरवत होता. आज योगायोगाने ह्या दोघांच्या टी शर्टचा कलर मॅचिंग झाला होता. आणि दादा तेच म्हणत होता की आमच्या दोघांचे मस्त असे व्हिडिओज घे. आणि ती आता रिसेंटलीच चालायला लागले, त्यामुळे तिला अजून एवढा बॅलन्स आलेला नाही. ते अचानकच बसते, अचानकच पडते, तिचं असं चालूच असतं. घरातसुद्धा ती अशी करते. तर दादा तिचं थोडंसं बोट वगैरे धरून तिला चालवत होता. नंतर मला बोलला की तू जा, मी तुझा व्हिडिओ घेतो. तर मी सुद्धा तिला अशी चालवलं थोडंसं गार्डनमध्ये. आणि दादाने आमच्या दोघींचा व्हिडिओ घेतला. तर थोडंसं पुढं आलं की ती हात सोडून देत होती. नंतर स्वतःलाच तिला चालायचं होतं. तर मी एकच राऊंड मारला. नंतर मग लगेचच पप्पा आले, तर आम्ही पुढे गेलो. तर अचानकच ठरला हा प्लॅन. कशासाठी काय ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. आम्हाला जायचं होतं वंडर शेपचं कूपन रिडीम करायला, आणि यांना काही गिफ्टचं व्हाउचर भेटलेलं होतं. तर ते सुद्धा रिडीम करायला आम्हाला पेंटालॉन्समध्ये जायचं होतं. ते आता त्यांचे काही कपडे खरेदी करायचे होते त्याच्यातून. आणि म्हटलं पेंटालॉनचं कार्ड आहे तर लाडूलासुद्धा मी आज शॉपिंग करणार आहे. कारण की लाडू झाल्यापासून मी एकदा पण तिला असे चांगले कपडे किंवा काय असं घेतलेले आहेत. मी माझ्याकडे जे कपडे होते आणि थोडेफार मी ठाण्यातून काही तिच्यासाठी कपडे आणले होते, पण स्पेशली अशी शॉपिंग मी काही केली नव्हती, जी की फर्स्ट टाईम मी केली. आणि तिला तिथे मॉलमध्ये नेऊन सोडल्यानंतर ती एवढी अशी झाली होती की मी कुठे फिरू आणि कुठे नाही. पण गर्दी होती, विकेंड असल्यामुळे माणसं फिरत होती. हे दोघं इकडं काय म्हणतात ह्याला काय माहिती, ह्याच्यावरती बघत होते काय काय त्यांनी हॉरर लावलेलं होतं. आणि नंतर मला येऊन सांगत होते की खूप भीती वाटली. तर या मला पण मागे लागले की तू सुद्धा जा. पण म्हटलं मला नाही जायचं आहे, कारण लाडूला मी घेते, तुम्ही दोघंजण करा म्हणून मी यांनाच दोघांना म्हटलं तुम्ही दोघं करा. तर ह्या दोघांनी ते बघितलं. ते डोळ्याला लावून बघायचं असतं, त्याच्यामध्ये आतमध्ये काय काय असतं ते दिसतं. ते तुम्हाला त्याचं नाव माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मला माहिती नाही, कारण मी कधी केलेलं नाही आहे. इकडे मी लगेच आले वंडर शेपच्या शॉपमध्ये आणि बघितलं तर एवढी सुंदर सुंदर भांडी होती, पण सगळी बजेटच्या बाहेर होती. आणि जे आम्हाला घ्यायचं होतं ते तर तिथे भेटलंच नाही. ते बोलले तुम्ही ऑनलाईनच रिडीम करा. इथे आता मी लाडूच्या कपड्यांची खरेदी करते. मी अर्धा पाऊण तास इथे फिरली, तेव्हा मला लाडूसाठी कपडे भेटले. आणि त्याचासुद्धा मी एक मस्त व्हिडिओ मी शूट करणार आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा. इकडे पप्पांसाठी आम्ही 3-4 पॅन्टी घेतल्या आणि बिलिंग वगैरे करून सगळं आवरून आम्ही नंतर घरी आलो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर मला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. इकडे लाडूचे आम्ही बिलिंगला थांबलो तोपर्यंत हिचं स्प्रे गोळा करायचं चाललेलं होतं. जेवढे काय भेटतील तेवढे ती हातामध्ये घेत होती. एक घेतला तर पडत होता तरीसुद्धा ती घेत होती. अशी काहीशी तिची गंमत आता सध्या चालू असते. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा.